हॅलो स्टुडंट, वेलकम टू स्वातीज क्लासेस. आज आपण बघणार आहोत 4th स्टँडर्ड EVS 1 लेसन नंबर 17 माय अपब्रिंगिंग. अपब्रिंगिंगचा मिनिंग काय होतो तर संगोपन करणे किंवा पालनपोषण करणे, की लहानपणापासून मोठे होईपर्यंत आपल्या घरातील व्यक्ती, आपले आईवडील असतील किंवा घरातील कुठलीही व्यक्ती असेल, ते आपल्याला चांगल्या गोष्टी शिकवत असतात आणि त्या गोष्टींचा परिणाम आपल्यावरती होत असतो आणि त्याच गोष्टी आपण आपल्या आयुष्यात पुढे जाऊन वापरत असतो. थोडक्यात काय तर आपण संस्कार म्हणू शकतो, की आपल्या घरातील लोक आपल्यावर जे संस्कार करतात तेच म्हणजे काय अपब्रिंगिंग, की कशा पद्धतीने आपल्या घरातील आपल्या फॅमिलीने आपल्याला कशा पद्धतीने वाढवलेलं आहे ते म्हणजेच काय तर अपब्रिंगिंग. तर या लेसनमध्ये त्याविषयीच आपण डिस्कस करणार आहोत. तर लेसनला स्टार्ट करण्या अगोदर जर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. तुम्हाला 4th स्टँडर्डचे सर्व सब्जेक्ट जे आहेत ते या चॅनलवरती मिळतील. तर बघा, काही पिक्चर्स तुम्हाला इथे दिलेले आहेत आणि त्यावरती काही क्वेश्चन्स आहेत ते आपण बघूया. कॅन यू टेलमध्ये तुम्हाला 2 क्वेश्चन्स दिलेले आहेत. व्हॉट डू यू सी इन दिस पिक्चर, या पिक्चर्समध्ये तुम्हाला काय दिसत आहे, आणि व्हॉट आर द किड्स इन द पिक्चर्स लर्निंग फ्रॉम दी ग्रोनअप्स, की हे जे पिक्चर दिलेले आहेत यामध्ये तुम्हाला काय दिसत आहे आणि जी मुलं दिलेली आहेत ते आपल्या ग्रोनअप्स म्हणजेच त्यांच्यापेक्षा मोठ्या व्यक्तींकडनं काय शिकणार आहे. तर बघा, फर्स्ट पिक्चरमध्ये जर बघितलं तर आई जी आहे ते खाण्याची ॲक्शन करून दाखवते किंवा खाऊन दाखवते. त्यामुळे काय होणार की जे लहान मुलं असेल, लहान बाळ असेल तर ते सुद्धा तसाच प्रयत्न करेल की ज्या पद्धतीने आई खाते त्या पद्धतीने आपणही जेवण करायचं आहे हे त्याच्या लक्षात येईल. सेकंड पिक्चर जे दिलेलं आहे की ज्यामध्ये बाबा जे आहेत, वडील जे असतात ते आपल्याला सायकल चालवायला शिकवतात. तर इथे त्या मुलाला काय शिकायला मिळणार आहे की त्याचे वडील त्याला सांगत आहे की तू समोर बघ किंवा हँडल कशा पद्धतीने पकडायचं आहे, पॅडल कशा पद्धतीने मारायचं आहे, या गोष्टी तो काय करणार आहे, शिकणार आहे आणि सायकल सहज तो पुढे चालवू शकतो. त्यानंतर थर्ड पिक्चर आहे की आजी जी आहे मुलांना गोष्टी सांगत आहे. मग त्या गोष्टींमधून वेगवेगळ्या प्रकारचे जे व्हॅल्यूज असतात त्या तुमच्यापर्यंत पोहोचतात आणि त्या तुम्हाला समजतात. नंतर दिलेलं आहे एक स्वयंपाकघरामध्ये आई स्वयंपाक बनवत आहे आणि एक मुलगी तिथे बघत आहे. तर त्यामधून तिला काय समजणार आहे की आई कुठले पदार्थ बनवते, कशा पद्धतीने बनवते, हे सर्व तिला कळणार आहे. आणि जे लास्ट पिक्चर आहे त्यामध्ये एक मुलगा त्याच्या वडिलांची मदत करत आहे. जी बफेलो असते, म्हैस असते, तिला गावाकडे तुम्ही बघितलं असेल तर तिला आंघोळ घातली जाते किंवा नदीचं जे पाणी असेल त्या पाण्याने तिला धुतलं जातं. तर इथे तो काय करत आहे तर मदत करत आहे त्याच्या वडिलांची. नेक्स्ट बघूया, वी लर्न मेनी डिफरंट थिंग्स वाईल वी आर ग्रोईंग अप. जसं जसं आपण मोठं होत जाणार तशा तशा बऱ्याचशा गोष्टी काय होतात, शिकायला मिळतात आपल्याला आपल्या घरच्यांकडून. दे लीड टू द डेव्हलपमेंट ऑफ सर्टन हॅबिट्स, लाईक्स अँड डिसलाईक्स. तर त्या जशा आपण गोष्टी शिकत जातो मग त्यामध्ये काय असतात की आपल्या हॅबिट्स असतात. काही मुलांना रीडिंग करायला आवडतं, काहींना डान्स करायला आवडतो, काहींना सिंगिंग करायला आवडते. तर ह्या ज्या हॅबिट्स असतात ह्या सुद्धा काय होत जातात, डेव्हलप होत जातात लहान मुलांमध्ये हळूहळू. त्यानंतर लाईक्स अँड डिसलाईक्स म्हणजे तुम्हाला काय आवडतं किंवा कुठली गोष्ट करायला आवडत नाही, ह्या सुद्धा गोष्टी काय होतात, डेव्हलप होत जातात. दे शेप आवर व्ह्यूज अँड थॉट्स. आणि ह्या सर्व गोष्टींमुळे काय होतं की आपल्याला एक विचार कशा पद्धतीने केला पाहिजे हे समजतं. दिस इज व्हॉट इज नोन ॲज अवर अपब्रिंगिंग. आणि यालाच आपण काय म्हणू शकतो की अपब्रिंगिंग, की लहानपणापासून जेव्हा तुम्ही फॅमिलीसोबत राहतात तर फॅमिलीमध्ये तुमचे आईवडील असतील किंवा आजी आजोबा, बहीण भाऊ असतात, त्यांच्याकडून बऱ्याचशा गोष्टी तुम्ही काय करत असतात, शिकत असतात. ते तुम्हाला शिकवतात की कशा पद्धतीने बोलायचं आहे किंवा कशा पद्धतीने तुम्ही अभ्यास करायचा आहे, कशा पद्धतीने सायकल तुम्ही चालवायला शिकवू शकतात किंवा खरं कसं बोलायचं प्रत्येक गोष्टीमध्ये. ह्या सर्व गोष्टी तुम्ही कोणाकडून शिकतात तर फॅमिलीकडून. म्हणजेच काय, जसं जसं ग्रो होत जाणार तर हे संस्कार तुमच्यावरती होत जातात. त्याच पद्धतीने तुमच्या हॅबिट्स ज्या सुद्धा असतात त्या लहानपणी लगेचच कळतात का आपल्याला हॅबिट्स नाही, तर जसे तुम्ही ग्रो होत जातात तशा तुम्हाला कळतं. तुमच्या स्वतःच्या आवडीनिवडी तुम्हाला स्वतःला कळायला लागतात. तर ह्या सर्व ज्या गोष्टी असतात यालाच काय बोललं जातं, अपब्रिंगिंग, की तुम्ही जसे जसे मोठे होत जातात तसे तुमच्यामध्ये जे होणारे चांगले बदल असतात किंवा घरच्यांकडून तुमच्यासाठी केले जाणारे जे प्रयत्न असतात ते म्हणजेच काय, एकंदरीत अपब्रिंगिंग. तुमचं संगोपन कशा पद्धतीने होत आहे ते म्हणजेच अपब्रिंगिंग. यू मस्ट हॅव सीन फोटोग्राफ्स ऑफ युअर चाइल्डहुड, की लहानपणीचे फोटो तुम्ही बघत असाल. यू बिगॅन टू क्राउल म्हणजेच काय की तुम्ही रांगणे, क्राउल म्हणजेच काय, रांगणे, गुडघ्यावर बाळ जे चालतं त्यालाच क्राउलिंग म्हणतात. तर तुम्ही त्यावेळेला क्राउल करत असाल त्यावेळेचे तुमच्याकडे फोटो असतील. यू लर्न हाऊ टू वॉक अँड हाऊ टू टॉक, म्हणजे लगेचच छोट्या बाळाला चालता येतं का, नाही, तर आधी तो रांगण्याचा प्रयत्न करतो, त्यानंतर उभा राहतो आणि नंतर त्याला पाऊल टाकायला कळतं की कशा पद्धतीने आपण एक एक पाऊल टाकायचं आहे आणि चालायचं आहे किंवा कशा पद्धतीने बोलायचं आहे. अँड अपार्ट फ्रॉम दिस यू लर्न मेनी मोर थिंग्स. आणि फक्त एवढंच शिकतो का
का आपण? चालणं असेल, बोलणं असेल, हसणं असेल एवढं शिकतो का? नाही. हाऊ टू ब्रश युअर टीथ, ब्रश कशा पद्धतीने करायचं आहे. हाऊ टू बाथ, आंघोळ कशी करायची आहे. हाऊ टू ईट, जेवण कसं करायचं आहे. विदाऊट स्पिलिंग म्हणजेच काय, खाली न सांडता तुम्ही जेवण कशा पद्धतीने करणार. हाऊ टू बिहेव विथ पीपल ओल्डर दॅन यू, जे लोक तुमच्यापेक्षा मोठे असतात त्यांच्याशी तुम्ही कशा पद्धतीने बोलायचं आहे हे सुद्धा आपल्याला घरात शिकवलं जातं. यू लर्न मेनी मोर थिंग्स बिसाइड्स दिस बेसिक वन, या सर्व बेसिक गोष्टी आहेत की ज्या प्रत्येक मुलाला त्यांच्या घरातले शिकवत असतात, पण यासोबतच दुसऱ्या गोष्टीसुद्धा काय होतात, शिकवत असतात. तर दुसऱ्या गोष्टी कुठल्या आहेत. हाऊ टू फिल युअर स्कूल बॅग, तर स्कूल बॅग कशा पद्धतीने भरायची आहे. म्हणजेच काय की तुम्हाला जे टाईम टेबल स्कूलचं मिळतं त्यानंतर की टाईम टेबलनुसार तुम्ही रोज तुमची स्कूल कशा पद्धतीने भरणार आहात. हाऊ टू राईड अ बायसिकल, हाऊ टू प्ले अ सेल फोन गेम जे असतात ते गेम कशा पद्धतीने खेळायचं. कुठलाही गेम तुमच्या हातात नवीन आला तर तुम्हाला माहीत असेल का की ते कशा पद्धतीने खेळायचं. नाही, तर तुमचे बहीण भाऊ जे मोठे असतात ते किंवा तुमचे जे पॅरेंट्स असतात ते तुम्हाला सांगतात की कशा पद्धतीने तुम्ही ते गेम खेळू शकतात. वेन टू फीड द कॅटल, जर गावाकडे राहत असाल तिथे कॅटल्स वगैरे, कॅटल म्हणजेच काय, जे ॲनिमल्स असतात, बफेलो काऊ किंवा त्यांचे छोटे जे पिल्लू असतात असं म्हणू शकतो आपण, की ते जे असतात प्राणी जे आपण म्हणतो पाळीव प्राणी, कॅटल बोलतात त्याला. तर त्यांना फीड कशा पद्धतीने करायचं आहे, खायला कसं घालायचं आहे. हाऊ टू बाय ग्रोसरीज, जर तुम्ही ग्रोसरीच्या दुकानामध्ये गेलात तर तिथे काय काय खरेदी करायचं आणि कशा पद्धतीने खरेदी करायचं हे तुम्हाला थोडंसं मोठं झाल्यानंतर आईवडील सांगतात. हाऊ टू बिहेव विथ स्ट्रेंजर्स, स्ट्रेंजर्स असतील म्हणजे एखादी अनोळखी व्यक्ती असेल आणि तुम्हाला चॉकलेट देण्यासाठी जर बोलत असेल तर घरात बघा हे सुद्धा सांगितलं जातं की जेव्हा तुम्ही स्कूलमध्ये जातात किंवा बाहेर खेळत असाल आणि अनोळखी व्यक्ती जर तुम्हाला चॉकलेट देत असेल किंवा बोलवत असेल तर त्यांच्याजवळ तुम्ही जायचं नाही किंवा त्यांनी दिलेलं काहीही खायचं नाही, हे सुद्धा सांगितलं जातं. द लिस्ट कॅन गो ऑन अँड ऑन, की ही लिस्ट इथेच संपणारी आहे का नाही. अशा बऱ्याचशा गोष्टी असतात ज्या प्रत्येकाच्या घरात आई वडील असतील किंवा जे मोठे व्यक्ती असतात ते लहान मुलांना सांगत असतात. हाऊ डिड यू लर्न ऑल दिस थिंग्स, हू टॉट यू ऑल दिस थिंग्स, तर ह्या सर्व ज्या गोष्टी आपण आत्ता बघितल्या हे कोण शिकवतो तुम्हाला, तर आपली फॅमिली मेंबर्स जे असतात ते आपल्याला शिकवत असतात. नेक्स्ट पेजवर बघूया. यू मस्ट हॅव लर्न मेनी ऑफ दिस थिंग्स फ्रॉम युअर पॅरेंट्स अँड रिलेटिव्स, की जे आपले पॅरेंट्स असतात किंवा फॅमिलीमध्ये असणारे जे आपले मेंबर असतात, फॅमिली मेंबर्स ते, आणि जे आपले रिलेटिव्स असतात ते सुद्धा आपल्याला अशा गोष्टी शिकवत असतात. होल्डिंग अवर हँड्स, अवर पॅरेंट्स टीच अस टू वॉक, की आपले आईवडील जे असतात, पॅरेंट्स जे असतात ते आपल्याला हात पकडून चालायला शिकवतात. दे टीच अस हाऊ टू बिहेव अँड हाऊ टू टॉक टू अदर्स, की कशा पद्धतीने तुमचं बिहेवियर असलं पाहिजे, दुसऱ्यांशी कशा पद्धतीने वागायचं आहे, कसं बोलायचं आहे हे सुद्धा शिकवतात. वेन वी मेक मिस्टेक दे शो अस हाऊ टू करेक्ट देम, आणि ज्या वेळेला लहान मुलं मिस्टेक करतात त्यावेळेला पॅरेंट्स त्यांना समजावून सांगतात की तुझ्याकडून जी मिस्टेक झाली आहे त्यासाठी तू सॉरी बोलायचं आहे किंवा ती मिस्टेक तुम्ही परत करायची नाही हे सांगितलं जातं. दे वॉन्ट अस टू बिकम अ गुड पीपल, आणि हे मिस्टेक ते का दाखवतात तर त्या मिस्टेक तुम्ही परत करू नये, तुमच्यामध्ये काहीतरी सुधारणा झाली पाहिजे, तुम्ही एक चांगली व्यक्ती बनावी हा त्यांचा हेतू असतो, आणि त्यामुळे तुम्ही केलेल्या ज्या मिस्टेक असतात ते दाखवून देतात आणि त्या सुधारण्याचा प्रयत्न करतात. डू यू नोमध्ये बघूया. हाऊ डज अ लायन कब लर्न हाऊ टू हंट, आता लायन म्हणजेच काय, जो सिंह असतो त्याचे जे पिल्लं असतात त्याला कब बोलतात. तर ते कब कशा पद्धतीने शिकार करायला सुरुवात करतात. अ लायन कब इज नॉट एबल टू हंट ॲज सून ॲज इट इज बॉर्न, आता लायन जरी असेल आणि त्याचं पिल्लू जे कब असेल ते जन्म झाल्याबरोबर शिकार करू शकेल का, नाही. इट इज टॉट हाऊ टू हंट बाय इट्स मदर अँड अदर लायनेस इन द प्राईड, तर त्यांच्या प्राईड म्हणजेच काय, जो सिंहांचा पूर्ण ग्रुप असतो त्याला प्राईड बोलतात. जसं आपल्या लहान मुलांचा काय असतो, ग्रुप असतो किंवा आपला क्लास असतो ज्यामध्ये सगळी मुलं असतात, तर तसंच प्राईड म्हणजे काय, लायन लायनेस जे असतात त्यांचा पूर्ण जो ग्रुप असतो त्याला प्राईड बोलतात. तर आता हे जे कब असतात, लहान पिल्लू जे असतात, त्यांना जर हंटिंग शिकवायचं असेल तर कोण शिकवतात, त्यांची जी मदर आहे ती आणि बाकीच्या ज्या लायनेस असतात म्हणजे ज्या फिमेल लायन असतात त्या शिकवतात. दीज कब्स आर क्वाईट हेल्पलेस फॉर अबाउट द फर्स्ट 2 वीक्स, पहिले 2 आठवडे जे असतात त्यावेळेला त्या कबला काहीही येत नसतं, हेल्पलेस असतो. दे डू नॉट इवन ओपन देअर आईज, ते आपले डोळेसुद्धा उघडू शकत नाही. देअर फॉर देअर मदर कीप्स देम हिडन अवे फ्रॉम अदर्स, तर त्यांची आई जी आहे त्यावेळेला त्याला चालायला बोलायला तर येतच नसतं, पण डोळे जे असतात ते सुद्धा ते उघडू शकत नाही, एवढं ते वीक असतं. तर त्यामुळे त्याची जी आई असते ती सर्वांपासून त्याला हिडन म्हणजे लपवून ठेवते, लांब ठेवते. वेन द कब्स आर अबाउट 8 वीक्स ऑफ एज दे आर इंट्रोड्यूस टू दी अदर मेंबर्स ऑफ द प्राईड, आणि मग ती जी आई असते, त्या कबची जी आई असते, मग त्यानंतर काय करते,
8 वीक्स कंप्लीट झाल्यानंतर त्या बाळाला मग त्यांच्या प्राईडमध्ये जे काही मेंबर्स असतील लायन लायनेस त्यांच्याशी इंट्रोड्यूस करते. ऑल द लायनेस टेक केअर ऑफ द कप्स, आणि सर्व ज्या लायनेस असतात त्या त्याची काय करतात, केअर करतात. अ कब इज पॅम्पर्ड बाय ऑल ऑफ देम अंटिल इट इज 3 months ओल्ड, आणि 3 महिन्याचं होईपर्यंत त्याची व्यवस्थितपणे काळजी घेतली जाते. पॅम्पर्ड म्हणजेच काय, काळजी घेणे. तर त्याची व्यवस्थितपणे काळजी घेतली जाते, देखभाल केली जाते. देन इट बिगेन्स टू लर्न हाऊ टू हंट, आणि त्यानंतर मग काय केलं जातं, 3 महिन्याचं झाल्यानंतर त्याला त्याची सुरुवात होते की कशा पद्धतीने शिकार करायची आहे. इट टेक्स 2 to 3 years फॉर अ कप टू बिकम ॲडॅप्ट ॲट हंटिंग, आणि त्यानंतर मग 2 ते 3 वर्ष लागतात त्या कबला ते हंटिंग कशा पद्धतीने करायचे आहे हे शिकण्यासाठी. तर बघा, प्रत्येक गोष्ट कुठलीही व्यक्ती असेल किंवा ॲनिमल असेल जन्म झाल्याबरोबर शिकत नाही, तर हळूहळू त्या गोष्टी त्याला काय होतात, समजत जातात. बाय प्रॅक्टिस तो व्यवस्थितपणे परफेक्ट होतो आणि ती गोष्टी करू शकतो. आवर लव्ह वन टू ट्राय हार्ड टू सी दॅट वी डेव्हलप गुड हॅबिट्स. आपले जे लव्ह वन म्हणजेच काय की आपल्या घरातील फॅमिली मेंबर्स असतील, रिलेटिव्ह जे असतात, ते सुद्धा प्रयत्न करत असतात की कशा पद्धतीने आपण प्रत्येक गोष्ट जी आहे ती चांगली करू शकतो किंवा आपल्या हॅबिट्स ज्या आहेत त्या चांगल्या होऊ शकतात, डेव्हलप होऊ शकतात. आवर क्लोज रिलेटिव्ह लाईक आवर ग्रँडपॅरेंट्स, अंकल अँड आंट्स ऑल्सो हॅव ग्रेट अफेक्शन फॉर अस. वी लर्न मेनी थिंग्स फ्रॉम देम टू. तर आपल्या घरातील मंडळी असतील किंवा आपले जे ग्रँडपॅरेंट्स, अंकल अँट, ते जरी दुसरीकडे राहत असतील अंकल अँट, तरीसुद्धा त्यांना आपल्याविषयी प्रेम वाटतं, ते सुद्धा आपल्याला चांगल्या गोष्टी शिकवत असतात. पीपल हू आर क्लोज टू अस टीच अस हाऊ टू कॅरी आउट अवर ओन टास्क अवर सेल्व्स. आणि हे सर्व मंडळी काय करतात, हे सर्व जे आपल्या फॅमिली मेंबर्स असतात ते आपल्याला शिकवण्याचा प्रयत्न करतात की जे आपले ओन टास्क म्हणजे आपली स्वतःची जी कामं आहेत ते आपण कशा पद्धतीने करू शकतो. म्हणजेच काय की तुम्ही स्वतःची आंघोळ कशी करणार, स्वतःचा ड्रेस कसा घालणार, स्वतःची तयारी कशी करणार, हे सर्व कामं ते हळू आपल्याला शिकवत असतात. दे ॲप्रिशिएट इट वेन वी कॅन डू ऑल दीज थिंग प्रॉपरली. आणि ही सर्व कामं जेव्हा आपल्याला जमायला लागतात तेव्हा फॅमिली मेंबर्स आपल्याला ॲप्रिशिएट करतात. आपल्या चांगल्या कामासाठी ते काय करतात, आपल्याला ॲप्रिशिएट करतात की जे काही टास्क आहे ते आता तुम्ही स्वतः करत आहात. दे कमेंट अस सेईंग दॅट वी हॅव ग्रोन अप. आणि ते हे बोलतात सुद्धा की आता मोठा झाला आहे किंवा मोठी झाली आहे. तुमच्या घरातही तुम्ही ऐकलं असेल, ज्या दिवशी तुम्ही तुमची कामं स्वतः करतात त्यावेळेला तुमचे घरातले मेंबर्स जे असतात ते बोलतात की आता तू मोठी झाली आहेस किंवा मोठा झाला आहेस आणि तू तुझं काम जे आहे ते स्वतःच करत आहेस. डू यू नो मध्ये बघूया, हॅव यू हर्ड द नेम्स हाली रघुनाथ बरफ और समीप अनिल पंडित. हे 2 नावं दिलेली आहेत. तर हाली इज ए गर्ल फ्रॉम शहापूर तालुका इन ठाणे डिस्ट्रिक्ट. हाली रेस्क्यू हर ओल्डर सिस्टर फ्रॉम अ लेपर्ड. तर हाली जी आहे ती शहापूर तालुक्यात जे की ठाणे डिस्ट्रिक्टमध्ये आहे, इथली आहे. आणि तिची जी बहीण आहे ती लेपर्डच्या अटॅकमध्ये सापडली होती. तर त्यावेळेला हालीने तिला रेस्क्यू म्हणजे तिची सुटका केली त्या लेपर्डपासून. समीप रेस्क्यूड बफेलोज टाईन अ काऊ शेड फ्रॉम अ फायर. आणि जो समीप आहे त्याने बफेलोजला रेस्क्यू केलं होतं ज्या की काऊ शेडमध्ये बांधलेल्या होत्या आणि त्यावेळेला तिथे आग लागलेली होती. तर त्याने त्या सर्व बफेलोजला तिथून काय केलं, सोडलं होतं, ज्यामुळे त्यांचा जीव वाचला होता. For these brave acts, the two were felicitated with the National Bravery Award by the Prime Minister of India in 2013. आणि मग 2013मध्ये अशी जी लहान मुलं असतील किंवा मोठी जी लोकं असतात, कुठल्या तरी स्वतःच्या जीवाची पर्वा न करता दुसऱ्यांचे प्राण जेव्हा वाचवतात त्याला ब्रेव्ह ॲक्ट आपण म्हणू शकतो. आणि त्यामुळेच त्यांना एक अवॉर्ड पण दिला जातो, नॅशनल ब्रेव्हरी अवॉर्ड. आणि ह्या दोघांना जो आहे 2013मध्ये प्राईम मिनिस्टरनी काय केला होता, अवॉर्ड दिला होता. कॅन यू टेलमध्ये दिलेलं आहे, व्हॉट डीड यू लर्न फ्रॉम युअर पॅरेंट्स अँड रिलेटिव्स, मेक अ लिस्ट. हाऊ डीड यू लर्न दिस थिंग्स, थिंक अबाउट इट. की बऱ्याचशा गोष्टी असतात ज्या तुम्ही तुमच्या पॅरेंट्स असतील, रिलेटिव्ज असतील त्यांच्याकडून शिकतात. तर कुठल्या गोष्टी तुम्ही शिकलेल्या आहात त्याची एक तुम्ही लिस्ट बनवायची आहे. आणि हाऊ डीड यू लर्न, कशा पद्धतीने तुम्ही शिकलात ते सुद्धा तुम्ही विचार करायचा आहे. नेक्स्ट आहे डू यू नोमध्ये दिलेलं आहे, बाबा आमटे स्पेंड हिज एंटायर लाईफ इन सोशल सर्व्हिस. तुम्ही बाबा आमटे हे नाव जर ऐकलं असेल, जे कुष्ठरोगी लोक होते त्यांना सर्व्हिस देण्यासाठी किंवा त्यांच्यासाठी त्यांनी काय केलं होतं, आपलं पूर्ण लाईफ काय केलं होतं, अर्पण केलं होतं असं आपण म्हणू शकतो, स्पेंड केलं होतं या लोकांसाठी. हिज लाईफलॉंग गोल वॉज टू सर्व पीपल सफरिंग फ्रॉम लेप्रसी अँड ऑल्सो अदर हँडिकॅप पीपल अँड टू हेल्प देम स्टँड ऑन देअर ओन फीट. लेप्रसी म्हणजेच काय, कुष्ठरोग ज्यांना झालेला होता अशी लोकं किंवा जे हँडिकॅप होती अशा लोकांना त्यांनी मदत केली होती. नेहमीच त्यांच्या मदतीसाठी ते तयार असायचे आणि त्या लोकांना स्वतःची कामं करून स्वतःच्या पायावरती उभं राहता येईल यासाठी सुद्धा त्यांनी हेल्प केली होती. In this mission he was helped immensely by his wife
साधनाताई, आणि या त्यांच्या मिशनमध्ये त्यांच्या ज्या वाईफ होत्या, मिसेस होत्या, त्यांनी साधनाताई यांनी सुद्धा तेवढीच मदत केली होती. हिज वर्क इज बिईंग कॅरीड ऑन बाय हिज सन्स अँड हिज डॉटर्स इन लॉ. त्यांची जी मुलं आणि त्यांच्या ज्या सुना होत्या त्यांनीसुद्धा पुढे जाऊन त्यांच्या या कामामध्ये मदत केली होती. नाव इवन द थर्ड जनरेशन ऑफ द आमटे फॅमिली इज कॅरिंग ऑन दिस मिशन. म्हणजे बाबा आमटे, त्यांची मुलं आणि त्या मुलांची मुलंसुद्धा आता या मिशनमध्ये सहभागी झालेली आहेत. दिस एक्झाम्पल ऑफ सोशल सर्व्हिस कॅरीड ऑन रिलेंटलेसली बाय 3 जनरेशन ऑफ अ फॅमिली इज रिअली इन्स्पायरिंग. म्हणजेच काय की ज्या फॅमिलीमध्ये ते बाकीची जी मुलं वाढली होती त्यांच्यावरही त्याच पद्धतीने संस्कार झाले आणि मग बाबा आमटेंचं जे काम होतं सोशल सर्व्हिसचं तेच काम त्यांनी पुढे चालू ठेवलेलं होतं. नेक्स्ट बघूया. एव्हरीथिंग दॅट वी लर्न इज नॉट टॉट टू अस बाय समबडी. की प्रत्येक जी गोष्ट असते, प्रत्येक गोष्ट जी आपल्याला शिकवली जाते ते कुणीतरी शिकवली असंच होतं का नाही. बऱ्याचशा गोष्टी ज्या असतात त्या आपण स्वतः बघून शिकत असतो. वी पिकअप मेनी थिंग्स थॉट ऑब्झर्वेशन अँड थ्रू एक्सपोजर. की नवीन व्यक्ती आपल्याला भेटतात किंवा आपण स्कूलमध्ये गेल्यानंतर नवीन फ्रेंड्स मिळतात, आपल्याला टीचर्स भेटतात, तर त्यांच्याकडूनही बऱ्याचशा गोष्टी ज्या असतात त्या आपण शिकत असतो. हाऊ डू आवर फ्रेंड्स स्पीक. आपले फ्रेंड्स जे असतील ते कशा पद्धतीने बोलतात. व्हॉट क्लोथ्स डू दे विअर. कशा पद्धतीचे कपडे घालतात. व्हॉट गेम्स डू दे प्ले. कुठले गेम खेळतात. हाऊ डू दे स्टडी. कशा पद्धतीने स्टडी करतात. वी पिक अप मेनी ऑफ दिस थिंग्स अनकॉन्शियसली. म्हणजे आपल्या नकळत आपण ह्या गोष्टी त्यांच्याकडून सुद्धा काय करतो, शिकत असतो. मेनी टाइम्स वी ऑल्सो बिगिन टू बिहेव लाईक अवर फ्रेंड्स. आणि बऱ्याच वेळेला तुम्ही तुमच्या फ्रेंड्ससारखे बोलायला लागतात किंवा त्यांच्यासारखा स्टडी करायला लागतात. तर या हळूहळू गोष्टी काय होतात की आपल्या ज्या आजूबाजूला लोक असतात त्यांच्याकडून सुद्धा आपण शिकत जातो. These parents have come for parent teacher meeting at school. See what they say to each other. तर त्यांचे जे पॅरेंट्स आहेत ते इथे जी मीटिंग होते, पॅरेंट्स टीचर मीटिंग जी असते त्यासाठी सगळे पॅरेंट्स एकत्र येतात आणि एकमेकांशी बोलतात. तर त्यांचे काही कन्व्हर्सेशन तुम्हाला इथं दिलेलं आहे. तर फर्स्ट बघूया. अर्लियर रेणुका नेवर एट हर व्हेजिटेबल्स. नाव दॅट शी हॅज स्टार्टेड गोईंग टू स्कूल शी इट्स एव्हरीथिंग विदाउट अ फस. तर जी फर्स्ट जे कन्व्हर्सेशन दिलेलं आहे त्यांचं असं म्हणणं आहे की त्यांची जी मुलगी आहे रेणुका ही आधी व्हेजिटेबल्स, भाज्या वगैरे खात नव्हती, पण जेव्हापासून ती स्कूलमध्ये यायला लागली तर ती तिचा टिफिन व्यवस्थित खाते किंवा व्हेजिटेबल्स ज्या आहेत त्या व्यवस्थितपणे खाते. सेकंड बघूया. Ever since Zoya, Silp and Gail have become friends, they ride their bicycle together every evening. I am happy that they all get enough exercise. की बरेच मुलं जे असतात ते घरात बसून गेम खेळणं किंवा मोबाईल बघत असतात आणि बाहेर ते खेळत नाही. त्यामुळे जे सेकंड पॅरेंट्स आहे त्यांचं असं म्हणणं आहे की त्यांची जी मुलगी आहे जोया ही शिल्पा आणि गेल हे फ्रेंड्स झाल्यापासून ते काय करतात की सायकलवरती राईड करतात आणि त्यामुळे त्यांची काय होते, इनफ एक्सरसाइज होते. आता ते घरात बसून राहत नाही. थर्ड वन आहे. इवर सिन्स प्रथमेश हॅज बिकम फ्रेंड विथ सलमान अँड बोमन ही हॅज स्टार्टेड टेकिंग लॉट ऑफ इंटरेस्ट इन मॅथ्स. की यांचा जो मुलगा आहे प्रथमेश याला मॅथ्समध्ये फार इंटरेस्ट नव्हता, परंतु त्याचे जे फ्रेंड झाले सलमान आणि बोमन त्यांना मे बी त्यांचा इंटरेस्ट असेल मॅथ्समध्ये आणि त्यामुळे त्याचासुद्धा इंटरेस्ट मॅथ्समध्ये तयार झाला. की ह्या कन्व्हर्सेशनमधून आपल्याला काय कळेल की जेव्हा तुम्ही स्कूलमध्ये जातात तुमचे जे फ्रेंड्स बनतात तर त्या फ्रेंड्सकडूनही तुम्ही काही गोष्टी शिकत असतात. नेक्स्ट बघूया. कॅन यू टेलमध्ये दिलेलं आहे. व्हॉट डू यू लाईक अबाउट युअर फ्रेंड्स अँड व्हॉट डू यू नॉट लाईक. की तुमच्या फ्रेंड्समध्ये असलेल्या कुठल्या गोष्टी तुम्हाला आवडतात आणि कुठल्या आवडत नाही. व्हॉट वूड यू लाईक टू लर्न फ्रॉम युअर फ्रेंड्स. आणि तुमच्या फ्रेंड्सकडून तुम्हाला कुठली गोष्ट शिकायला आवडेल हे सुद्धा दिलेलं आहे. कारण प्रत्येक मुलामध्ये वेगवेगळ्या गोष्टी असतात शिकण्यासारख्या. कुणाला सिंगिंग येत असेल आणि तुम्हालाही इंटरेस्ट असेल तर तुम्ही त्या फ्रेंडकडनं सिंगिंग शिकू शकतात किंवा ड्रॉइंग शिकायची असेल तर ड्रॉइंग शिकू शकतात. अशा बऱ्याचशा गोष्टी असतात की ज्या तुम्हाला येत नसतील पण तुमच्या फ्रेंडला जर व्यवस्थितपणे येत असतील तर तुम्ही त्यांच्याकडून शिकून घेऊ शकतात. नेक्स्ट आहे. वी आर इन्फ्लुएन्स बाय अदर पीपल अराउंड अस जस्ट ॲज वी आर इन्फ्लुएन्स बाय अवर फ्रेंड्स. ज्या पद्धतीने आपले फॅमिली मेंबर्स असतील, फ्रेंड्स असतील, यांच्याकडून आपण इन्फ्लुएन्स होतो किंवा त्यांच्याकडून गोष्टी शिकतो तसंच आपल्या आजूबाजूला म्हणजेच का आपले नेबर्स असतात त्यांच्याकडून सुद्धा आपण शिकतो. वी मीट अवर नेबर्स एव्हरी डे फॉर सम रिझन ऑर अदर. रिझन असेल किंवा नसेल तरीही आपल्या शेजारच्यांशी आपला संपर्क होतोच. वी ऑब्झर्व देअर वे ऑफ बिहेविंग, स्पीच अँड इटिंग हॅबिट्स फ्रॉम अप क्लोज. की त्यांचं बिहेवियर कशा पद्धतीचं आहे, ते कसे बोलतात किंवा त्यांच्या इटिंग हॅबिट्स कशा आहेत या सुद्धा आपल्याला कळत जातात. दिस टू हॅज अन इन्फ्लुएन्स ऑन अवर अपब्रिंगिंग. आणि मग आपल्या अपब्रिंगिंगवरती याचा सुद्धा परिणाम होत असतो. इफ पीपल फ्रॉम अनदर प्लेस हॅपन टू बी अवर नेबर्स वी नॅचरली गेट टू नो अबाउट देअर फूड अँड फेस्टिवल्स विच मे बी डिफरंट फ्रॉम अवर्स. जर वेगळ्या
वेगळ्या स्टेटमधून आलेले लोक असतील किंवा त्यांचे जे खाण्यापिण्याच्या पद्धती वेगळ्या असतील, फेस्टिवल जर वेगळे असतील, तर तिथे आपल्याला आपल्या पद्धतींपेक्षाही वेगळ्या ज्या पद्धती कशा असतात हे समजतं. त्यांचं जे फूड असेल, स्पेशल जे काही फूड असेल, त्यांचे जे फेस्टिवल्स असेल त्याविषयी आपल्याला माहिती सहज मिळते. दिस इज हाऊ वी बिकम फॅमिलियर विथ डायव्हर्सिटी. आणि डायव्हर्सिटी म्हणजेच विविधता, जे आपण म्हणतो वेगवेगळ्या जाती धर्माचे जी लोक एकत्र येऊन राहतात इंडियामध्ये, त्यामुळे डायव्हर्सिटी असते. तर या गोष्टींशी आपण फॅमिलियर का होतो, तर आपल्या आजूबाजूला असणारी जी लोक असतात त्यांच्याशी आपला जो कॉन्टॅक्ट येतो आणि त्यामुळे आपण त्यांच्याशी काय होतो, फॅमिलियर होऊन जातो. मेनी ऑफ आवर नेबर्स नो अस फ्रॉम अवर चाइल्डहुड, दे टू फील अफेक्शन टुवर्ड्स अस. आणि नेबर्स जे असतात मग त्यांच्यामध्ये आणि आपल्यामध्येही काय होतं, अफेक्शन होतं, की ज्यामुळे आपण रोज एकमेकांना भेटत असतो किंवा एकमेकांशी काय होतं की आपला संवाद होत असतो. त्यामुळे बऱ्याचशा गोष्टी आपण त्यांच्याकडून सुद्धा शिकतो. वी लर्न सम गुड हॅबिट्स फ्रॉम अवर नेबर्स टू. तर त्यांच्याकडनं सुद्धा आपल्याला गुड हॅबिट्स शिकायला मिळतात. आवर नेबर्स ऑल्सो इन्फ्लुएन्स आवर अपब्रिंगिंग. तर आपल्या अपब्रिंगिंगवरती फक्त फॅमिलीच नाही तर रिलेटिव्ज असतील, फ्रेंड्स असतील आणि नेबर्स यांचासुद्धा परिणाम होतो. तर इथे काही पिक्चर्स तुम्हाला दिलेले आहेत बघा. फर्स्ट बघूया. प्रताप, दिस इज माय नेबर, ही लाइक्स टू गो फॉर वॉक एव्हरी मॉर्निंग. आय कॉल हिम आजोबा. समटाइम्स आय गो टू द हिल विथ हिम. तर प्रताप जो आहे तो सांगत आहे की जे पिक्चरमध्ये जे दिसत आहेत तो त्यांना आजोबा बोलतो आणि ते चालत जातात एका हिलच्या इकडे, तर तोही त्यांच्यासोबत चालत जात असतो. नेक्स्ट आहे सुप्रियाचं बघूया. सुप्रिया सांगते, दीदी लिव्हिंग नेक्स्ट टू अस लव्स टू रीड. शी ऑफन गिव्ज मी नाईस स्टोरी बुक्स टू रीड. तर सुप्रिया जी आहे ती सांगते की त्यांच्या शेजारी राहणारी जी ताई आहे तिला बुक रीड करायला आवडतं आणि त्यामुळे तिलासुद्धा वाचनाची काय झाली आहे, आवड निर्माण झाली आहे. ती दीदी जी आहे ती तिला बुक्स देते वेगवेगळ्या पद्धतीचे आणि त्या बुक्समुळे तिलासुद्धा वाचायची आवड निर्माण झाली आहे. हिना, दिस इज माय नेबर, शी इज व्हेरी ओल्ड. इवन देम शी स्वीप्स हर front yard every day without fail. She does her own work herself. Because of her, I realize that we all must be सेल्फ रिलायंट. आता हिना जी आहे ती सांगत आहे की ह्या त्यांच्या ज्या नेबर्स आहेत त्या ओल्ड असूनसुद्धा त्यांचं जे अंगण आहे त्या रोज झाडतात किंवा त्यांचे जे सगळे कामं आहेत त्या स्वतः करतात. तर यामुळे तिला सेल्फ रिलायंट वाटतं की आपणसुद्धा स्वावलंबी व्हावं आणि आपणसुद्धा स्वावलंबी होऊन आपले सर्व कामं केली पाहिजेत. Like a Pratap, Hina and Supriya, have you learned anything from your neighbors? Write about it in your notebook. तर यांच्यासारखंच तुम्ही सुद्धा तुमच्या नेबर्सकडून काही शिकला असाल तर ते तुम्ही सांगू शकतात. व्हॉट वी हॅव लर्न, तर या लेसनमध्ये आपण काय शिकलो. द मेनी थिंग्स वी लर्न अस ॲज वी ग्रो अप टुगेदर मेक अवर अपब्रिंगिंग. की बऱ्याचशा गोष्टी असतात वेगवेगळ्या लोकांकडनं आपण ज्या शिकत असतो त्याचा आपल्या अपब्रिंगिंगवरती परिणाम होत असतो. आवर पॅरेंट्स अँड क्लोज रिलेटिव्स प्ले अन इम्पॉर्टंट पार्ट इन अवर अपब्रिंगिंग. आपले जे पॅरेंट्स असतात, रिलेटिव्स असतात त्यांचा चांगलाच परिणाम आपल्यावरती, इम्पॉर्टंट पार्ट असतात ते आपल्या अपब्रिंगिंगचा. वी ऑल्सो लर्न मेनी थिंग्स फ्रॉम अवर फ्रेंड्स अँड नेबर्स. वी लर्न फ्रॉम द कॉन्शियस एफर्ट टेकन टू मेक अस गुड पीपल. आणि त्या सर्वांचाच हेतू काय असतो तर एक चांगला व्यक्ती बनवण्याचं. वी ऑल्सो लर्न थ्रू ऑब्झर्वेशन अँड एक्सपोजर. ऑब्झर्वेशन करूनसुद्धा आपण बऱ्याचशा गोष्टी शिकत असतो, जसे आपले फ्रेंड्स असतील, नेबर्स असतील, रिलेटिव्स असतील यांच्याकडून. तर अशा पद्धतीने या लेसनमध्ये तुम्हाला अपब्रिंगिंग कशा पद्धतीने होते, लहान असल्यापासून मोठे होईपर्यंत कशा पद्धतीने आपण ग्रो होत जातो, आपल्या हॅबिट्स ज्या आहेत, लाईक डिसलाईक आपल्याला कळत जातं, यालाच आपण अपब्रिंगिंग म्हणतो. आणि ते कशा पद्धतीने होतं हे आपण या लेसनमध्ये बघितलंच आहे. तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब जरूर करा.